मित्रांनो, सापशिडी म्हणजे आपल्या प्रत्येकाला माहिती असणारा असा खेळ. आपल्या देशातच नाही बरं, तर जगभरात स्नेक्स अँड लॅडर या नावानं हा खेळ खेळला जातो. तसं बघता असं वाटतं की ब्रिटिशांनी स्नेक्स अँड लॅडर या खेळाचा शोध लावला आणि तो जगभरात त्यांनी प्रसिद्ध केला. मात्र सापशिडीचा खऱ्या अर्थानं शोध लावला कोणी या प्रश्नाच्या मुळाशी जेव्हा जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्हाला आम्हाला आश्चर्य वाटेल अशी माहिती समोर आली. तर या सापशिडीचा खेळ तर सापशिडी म्हणून नाही तर मोक्षपट म्हणून त्याच आपल्या भारत देशात आपल्या महाराष्ट्रात 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी लावला होता. तर त्या काळची परिस्थिती अशी की संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ हे बाहेर भिक्षा मागण्यासाठी जात. घरी मुक्ताई आणि सोपानदादा एकटेच असत. मग अशा वेळी त्यांना बोर व्हायचं, कंटाळा यायचा. मग त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून संत ज्ञानेश्वरांनी मोक्षपट शोधून काढला, जेणेकरून त्यांचं मनोरंजन होईल. मात्र आपल्या प्राचीन धर्माचं एक वैशिष्ट्य आहे, आपण कुठलीही गोष्ट मनोरंजन म्हणून जरी करत असतो तरी त्यामध्ये आत्मबोध स्वात्मबोध याला ते पुरेपूर भरलेलं असायचं. आणि हेच होतं मोक्षपटाच्या बाबतीत देखील. आता आपण सापशिडी बघतो, त्या काळची सापशिडी तशी नव्हती. आणि पहिलं जे आपण स्टार्ट म्हणतो तो तिथून जन्म असायचा, तर शेवटचा टप्पा हा मोक्ष असायचा. मग नुसतेच घर नाही बरं, तर संत ज्ञानेश्वरांनी प्रत्येक घराला नाव दिलं होतं. जे दुर्गुण होते जसं की काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे सगळे दुर्गुण सापाच्या तोंडाशी असत. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की मनुष्याने जर या दुर्गुणांचा स्वीकार केला तर मग मात्र त्याला खाली यावं लागतं, अपयशाचा सामना करावा लागतो. तर याच्या विपरीत सत्वगुणांची नावं त्यांनी दिली होती, जसं की दया, श्रद्धा, प्रयत्न, सहृदयता, मदत. या प्रत्येक सद्गुणांच्या पायथ्याशी सीडी असायची. म्हणजे मनुष्याने या सद्गुणांचा जर आपल्या जीवनामध्ये अवलंब केला तर निश्चित त्याची प्रगती होत असते, असंच काय संत ज्ञानेश्वर सांगू पाहत होते. मात्र काही काळानंतर इंग्रज भारतात आले. भारतावर 150 वर्ष राज्य केलं. त्यांच्या सवयीप्रमाणे अनेक गोष्टी घेऊन ते आपल्या देशी परतले. त्यातच मोक्षपट घेऊन देखील ते परतले. मात्र भारता इतकं प्रगत आत्मविज्ञान किंवा मनोविज्ञान इतर जगात कुठेही नव्हतं. आणि म्हणूनच जेव्हा इंग्रजांनी मोक्षपट बघितला तेव्हा त्यांना इतकासा समजला नाही किंवा इतकासा रुजला नाही. आणि म्हणून त्यांनी सोप्या शब्दात नंबर टाकून या खेळाची स्थापना केली आणि पुन्हा स्वतःच्या नावानं स्नेक्स अँड लॅडर म्हणून हा गेम प्रदर्शित केला. व पुन्हा जगभरात मोठ्या आवडीनं हा गेम खेळला जाऊ लागला. मात्र सत्याचं एक वैशिष्ट्य असतं, ते कधीही लपत नसतं. काळ बदलला आणि डेन्मार्क येथील जेकॉब यांनी इंडियन कल्चर ट्रेडिशन या संकल्पनेअंतर्गत मध्ययुगात भारतात खेळले जाणारे खेळ याचा अभ्यास त्यांनी सुरू केला. या अभ्यासादरम्यान त्यांच्या असं लक्षात आलं की संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात मोक्षपटाचा शोध लावला होता. मात्र ठोस असा पुरावा त्यांना मिळत नव्हता. मात्र राजजी ढोरे यांच्या संशोधनावरनं आणि यांनी लिहून ठेवलेल्या पुस्तकावरनं असं सिद्ध झालं की संत ज्ञानेश्वरांनीच या मोक्षपटाचा शोध लावला होता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.